श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊन सर्वांचे सर्व स्वप्न पूर्ण हो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते. स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, जर आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या शत्रूसारखे वागण्यास सुरुवात करेल. आयुष्यात कधी आपल्या कलेवर गर्व करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे डुबत असतो. मनुष्य आपल्या विश्वासाच्या जोरावर त्यांच्या मनासारखे बनत असतो. आपण प्रयत्न केल्यास आपले अस्वस्थ मन सहज नियंत्रित केले जाऊ शकते. अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात, पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात. ज्यावेळी तुमच्या समोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुमच्या चुकीच्या मार्गावर तुम्ही चालत आहात. देव म्हणतात, स्वतंत्र होण्याचं धाडस करा. तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. तुम्ही सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा. भक्तांनो, चॅनेलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देव नेहमी आपल्या सोबत असतो. जसे की तुम्ही घाबरता तेव्हा देव तुमच्या हातात हात धरण्यासाठी असतो. देवाकडून मला काही नको होते, त्यांनी मला आवश्यक ते सर्व दिले आहे असे जो म्हणतो की मी एकटा आहे, त्यांनी कधीही त्यांच्यासोबत असलेल्या देवाचे ऐकले नसावे. आज प्रार्थना करायला विसरू नका, कारण आज संध्याकाळी तुम्हाला उठवायला देव विसरला नाही. देव पाण्याचे द्राक्ष रसात रूपांतर करू शकतो, परंतु तो तुमच्या रडण्याला कशाशी बदलू शकत नाही. देव फक्त माझ्यासाठी खजिनांच्या किमतींपेक्षा जास्त प्रिय आहे. तो आपल्या प्रत्येकासाठी असाच असू शकतो. देव नेहमी तुमच्या पाठीशी उभा असतो. तुम्ही फक्त देवावर लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही सहमत असाल तर माऊली हे टाईप करा. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे, ध्रुवावर मीच आहे, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला हरवलेले आणि एकटे वाटू शकते, परंतु तुम्ही कोठे आहात हे देवाला ठाऊक आहे आणि त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी चांगली योजना आहे. जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा देव तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करत असतो. देव सर्व कारणांसाठी सर्व काही करण्यासाठी तयार असतो. तुमच्या जीवनात त्यांच्या योजनेप्रमाणे काहीतरी चांगलं घडवून आणत असतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्याला बोलत असतो. त्यापेक्षा जास्त ऐकतो. आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो. आपल्या कल्पनेपेक्षा जास्त. मात्र हे केव्हा? तर त्यांच्या स्वतःच्या वेळी आणि स्वतःच्या मार्गाने उठलेल्या मनाने. देवाचे ऐका. ते फक्त डॉक्टरच नाहीत, तर ते दुरुस्त करणारे वडील देखील आहेत, जे तुमचे अश्रू असतात. देवाचे वचन केवळ ऐकण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी नाही, तर प्रत्येक कृतीत श्वास घेणे, जगणे आणि अनुकरण करण्यासाठी आहे. देवासाठी कोणावरही विश्वास ठेवू नका.
देवाशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. लोकांवर प्रेम करा, पण तुमचा संपूर्ण विश्वास फक्त देवावर ठेवा. तुम्ही सहमत असाल तर होय, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. आपण देवाला जाणून घेण्याआधी आणि त्यांची महान योजना समजून घेण्याआधी तो अस्तित्वात आहे आणि जे देवाचा शोध घेतात त्या सर्वांना तो प्रतिफळ देतो यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते. मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला महत्त्व दिले पाहिजे. श्रीकृष्णाने खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. ना हार पाहिजे ना जीत पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या माणसांची साथ पाहिजे. देव म्हणतात, नाते जपण्यासाठी अत्यंत विनम्रता असावी लागते. छळ कपट करून तर महाभारत रचले जाते. देव म्हणतात की जेव्हा आपल्याला देवापासून आनंद मिळेल आणि आपला आनंद पूर्ण होईल किंवा समतोल होईल, तेव्हा देवाचा आनंद आपल्याला संतुष्ट करेल. देवासाठी तुमचे जीवन जगा आणि तो तुमचे जीवन प्रेम आणि आनंद या आनंदाने भरलेल्या जगाकडे देवाने प्रिय होऊन उत्तर दिले आहे. एखाद्या दिवशी मी माझी आशा आणि उद्देश गमावला तर मला विश्वास द्या की तुझे नशीब मी कधीही न पाहिलेल्या गोष्टींपेक्षा चांगले आहे. देवासाठी जगण्यासाठी आपण आपले विचार त्यांच्याकडे सोपवले पाहिजे. याचा अर्थ प्रत्येक विचार पित्याद्वारे गाळला गेला पाहिजे. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय केले म्हणून नव्हे, तर देव कोण आहे आणि त्यांनी काय केले म्हणून तुम्ही धैर्यवान असले पाहिजे. जेव्हा श्रद्धेची जागा संशय घेतो, जेव्हा मी सेवा स्वार्थी प्रयत्नांना दूर करतो, तेव्हा देवाचे सामर्थ्य त्यांचे हेतू पूर्ण करतो. देवाशिवाय जीवन हे धार नसलेल्या पेन्सिलसारखे असते. त्याला काही अर्थ नाही. जर तुम्ही देवासोबत चाललात तर तुम्ही नेहमी तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचाल. तुम्ही माझा द्वेष करू शकता किंवा तुम्ही माझ्यावर प्रेम करू शकता, परंतु शेवटी फक्त देव न्याय करू शकतो. देव स्वतःला अशा लोकांसोबत दर्शवतो जे त्याच्या इच्छेनुसार जगतात. देव कधीही नकारात्मक गोष्टींचा अंत करत नाही. देव नेहमी सकारात्मकतेने संपवतो व तुम्हाला जे हवे आहे ते देव तुम्हाला देत नाही आणि आम्हाला तसे करण्याची संधी देव निर्माण करतो. देव आमचा आश्रय आणि आमची शक्ती आहे. वेळोवेळी संकटात खूपदा उपस्थित राहून मदत करतो, म्हणून आम्ही घाबरणार नाही. जर तुम्ही देवाकडे मदतीसाठी विचाराल तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवता. जर तो तुम्हाला मदत करत नसेल तर याचा अर्थ त्याचा तुमच्यावर विश्वास आहे. लक्षात ठेवा की देव सोबत घालवलेला वेळ कधीही वाया जात नाही. तुम्ही जिथे जाल तिथे देवाशी बोलण्यासाठी नेहमी वेळ काढा. व माणूस खूप प्रयत्न करतो, त्याला देव मदतीचा हात देतो. आपण सहन करू शकत नाही असे ओझे देव आपल्यावर कधीही देणार नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला वाटते की आपण हे करू शकतो. कधीकधी आपल्याला बुडण्यासाठी नाही तर आपल्याला शुद्ध करण्यासाठी संकटाच्या पाण्यात घेऊन जातो. आपल्या जीवनात आपले जीवन देवाच्या वचनाशी जोडण्यासाठी वाकले पाहिजे. देव पालकांसारखा आहे आणि तुम्ही त्याचे मुळे आहात. कसे चालायचे ते शिकवत आहात. खूप दूर असला तरी तो तुम्हाला पाहतो आहे. ज्या दिवशी तुम्ही पडाल किंवा अडखळता तो तुम्हाला पकडण्यासाठी तयार आहे.
अशा चेहऱ्यावर सुद्धा दिसेल, याची तुम्ही सुद्धा कल्पना करत असाल. म्हणून जर तुम्ही देवाला तुमचा मित्र म्हणत असाल तर घाबरू नका. आपल्या प्रार्थना बोलण्यासाठी शब्द सापडत नसतानाही देव आपल्याला समजून घेतो. जेव्हा एखादा माणूस देवाकडे एक पाऊल टाकतो तेव्हा देव त्या माणसाकडे जास्त पावले टाकतो. देवाने तुमच्यासाठी जे काही अभिप्रेत केले आहे ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे. आनंद आणि प्रेम देवाच्या उपस्थितीचे कारण आहे. देव मोठे लक्षण आहे. देवाने आपल्याला 2 हात दिले आहेत, एक स्वीकारण्यासाठी आणि दुसरा देण्यासाठी. तुम्ही सहमत असाल तर देव महान आहे असं कॉमेंटमध्ये नक्की लिहा. भक्तांनो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत गोंधळ घालता आणि ते पूर्ण करावे लागते तेव्हा निराश होऊ नका. देवाने तुम्हाला सक्षम होण्याचे सामर्थ्य दिले आहे, याचा आनंद व्यक्त करा. देवावर विश्वास ठेवणे हे शहाणपणा आहे. देवाला जाणे म्हणजे शांती. देवावर प्रेम करणे हे सामर्थ्य आहे. देवावरील विश्वास हे धैर्य आहे. देव चांगला आहे. देव खरा आहे. या जगात तो एकमेव प्रकाश आहे. देव माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला भीती नाही. एक माणूस दर क्षणभर शेतात धावू शकतो, शेकडो पर्वत चढू शकतो आणि हजारो मैल चालत जाऊ शकतो, पण माणूस देवापासून एक पाऊलही दूर जाऊ शकत नाही. लोक काय म्हणतात यापेक्षा देव माझ्याबद्दल काय घडतो हे अधिक महत्त्वाचे आहे. देवाला आपले भविष्य, आपले व्यक्तिमत्व आणि ऐकण्याची आपली क्षमता माहीत नसल्याने तो आपल्याला त्या क्षणी त्या संकटांना सामोरे जाण्यापेक्षा दुसरे जास्त काही सांगणार नाही. तुम्ही त्यातून मार्ग काढू शकत नाही. असं विश्वास नसल्यास देव तुम्हाला कठीण परिस्थितीत ठेवणार नाही. देव रोजच्या रोज गरजा पूर्ण करतो, साप्ताहिक किंवा वार्षिक नाही. अंधारामागून दिवस व दिवसानंतर रात्र हा निसर्गाचा नियम आहे. त्याचे उल्लंघन करू नका. कर्मगती देवादिकांसह कुणालाही चुकलेली नाही. एखाद्या खेळात अथवा कलेत, संगीतात प्रावीण्य मिळाले, एखादा पुरस्कार अथवा सर्टिफिकेट मिळाले, 4 लोकात वाहवा सुरू झाली, नोकरीत योग्यता नसताना वरची पोस्ट मिळाली की अनेक जण हवेत तरंगू लागतात. आज जे गर्व करतात, उन्मत्तपणाने अथवा गुर्मीने वागतात, कृतज्ञतेची जाण ठेवत नाहीत, त्यांनी आपले पुढे काय होणार आहे याचा अंदाजा घ्यावा. 50 ते 60 लाखाच्या गाडीत फिरत असाल, पण तुमच्या बुडत्या काळात साथ दिलेल्या सायकलला कधी विसरू नका. नोकरीवर जातेवेळी पाया पडून आशीर्वाद घेतलेल्या व्यक्तींचा मान ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारे उत्तुंग शिखरावर जाल. त्यांचा अपमान झाल्यास त्यांच्या शापाने रसातळाला जाल, हे कायम लक्षात ठेवा. देव तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तो तुम्हाला हवी असलेली गोष्ट देईल. जेव्हा आपल्याला वाटते की आपण सर्व काही शोधून काढले पाहिजे, तेव्हा चिंता उद्भवते, तेव्हा फक्त देवाकडे पहा. त्याच्याकडे एक योजना आहे. जर तुम्ही सर्व काही देवाच्या इच्छेनुसार केले तर तुमचे जीवन खूप सोपे होईल. जे लोक देवावर आपली निवड निर्णय शोधतात त्यांना देव नेहमी त्यांचे सर्वोत्तम देतो. देव सर्वात मोठे वजन सर्वात लहान तारांवर टाकतो. देव रहस्यमय मार्गाने फिरतो. त्यांचे चमत्कार करण्यासाठी तो समुद्र पाऊल ठेवतो आणि वादळावर स्वार होतो. देव तुमच्या हृदयात संपूर्ण अस्तित्वात खुसखुशीत आहे. फक्त तुमचे कान सुरळीत करा. माझ्या आत्म्यास असे कोणतेही स्थान नाही.
माझ्या चारित्र्याचा कोणताही कोपरा नाही जिथे देव नाही. देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आणि रूपेशिवाय एक क्षणही, एक दिवसही पार पाडण्याची शक्ती किंवा शहाणपणा माझ्याकडे नाही. देवाचे वचने तारण्यासारखी आहेत. रात्र जितकी गर्द तितकी ती चमकतील. देव तुम्हाला कधीही नाकारणार नाही. तुम्ही त्याला स्वीकारायचे की नाही हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही तुमचे काम करा आणि बाकीचे काम देवावर सोपवून सोडा. आपण ते पकडू शकणार नाही अशी काळजी आणि आव्हाने देव टाकत नाही. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे आपल्या स्वामी वर्गामध्ये वाढ होऊ शकते आणि तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी स्वामी मार्गावर येऊन त्याचे दुःखद जीवन सुखामध्ये बदलू शकते. आणि हे सगळं होईल फक्त तुमच्या एका शेअरमुळे. त्यामुळे शेअर करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.